नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 25. दोन नेते निवडले जातील, ज्येष्ठ नेता दूर होईल. नास्तादेमसच्या सेंचुरीज या ग्रंथात भारताबद्दल काहीही भविष्यकथन केलेले नाही. इतक्या दूरच्या देशाबाबत त्याला काहीही स्वारस्य असल्याचे कारण नाही. हा काही जाणकारांचा आक्षेप तितकासा योग्य नाही. मोगल सम्राट बहादूरशाह जफर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी आणि त्या दोघांच्या शोकांतिका यांबद्दलच्या चतुष्पदी आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे आणखीही काही चतुष्पदी आहेत, परंतु त्यांचा अन्वयार्थ लावून त्या संदर्भासहित स्पष्ट करणे हे तितके सोपे नाही. अशीच भारताच्या संदर्भात असलेली चतुष्पदी माझ्या पाहण्यात आहे. तिचा कोणताही संदर्भ पाश्चात्य किंवा भारतीय समीक्षकांनी लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. 9व्या शतकातील चौथी चतुष्पदी सांगते, महापूर येतील, खूप नुकसान होईल, पुढच्या वर्षी 2 नेते निवडले जातील, पुढील वर्षी 2 नेते निवडले जातील, त्यांपैकी ज्येष्ठ लवकरच सत्ता सोडील, त्याला सरकणाऱ्या सावलीत राहणे आवडणार नाही, त्याला सावली देणारा मात्र पूर्णपणे लुटला जाईल. राजीवजी गांधी यांच्या संदर्भात 7 वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर त्यांना विरोधकांमध्ये बसावे लागेल हे नास्तादेमसचे बाकीत आपण पाहिले आणि त्याचा अन्वयार्थ देखील लावण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस सत्तेवरून दूर झाल्यानंतर भारतात अशी एक वेळ आली की कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करणे शक्य नव्हते. काँग्रेस या सर्वात मोठ्या पक्षालाही ते शक्य नव्हते. इतर काही लहान समविचारी पक्षांची मदत घेऊन त्यांच्या भागीदारीत सरकार स्थापन करावे असा विचार काही काँग्रेस जणांनी मांडला, परंतु आजवर केवळ स्वतःच्या मताधिक्यावर एकाच पक्षाचे सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेस श्रेष्ठींना हा विचार मानवण्यासारखा नव्हता. त्यांनी त्यापेक्षा विरोधकातच बसावे आणि कुणीही धर्मनिरपेक्ष पक्ष सरकार स्थापन करीत असेल तर त्याला बाहेरून पाठिंबा द्यावा असा निर्णय घेतला. कारण कुणा जातीय पक्षाला सरकार स्थापन करू देणे देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य नव्हते. बऱ्याच लहान लहान पक्षांनी एकत्र येऊन आघाडी निर्माण केली आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अर्थात काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते आणि काँग्रेसने पाठिंबा देण्याचे मान्यही केले. आघाडी पक्षांमध्ये नेता निवडीत एकमत होईना. शेवटी चंद्रशेखरजी आणि देवीलालजी ताऊ हे 2 नेते निवडण्यात आले आणि ज्येष्ठता अग्रक्रमामुळे चंद्रशेखरजी पंतप्रधान तर ताऊजी उपपंतप्रधान पदावर विराजमान झाले. जातीवादी पक्षांना संधी देण्यापेक्षा याच आघाडीचे सरकार सत्तेवर येणे बरे, म्हणजे त्यातल्या त्यात कमी कष्टप्रद मार्ग स्वीकारल्याप्रमाणे होईल असे सर्व काँग्रेस जनांचे मत होते. आघाडीचे सरकार सत्तेवर आले खरे, परंतु त्यांच्या अंतस्थ कलागती कुरबुरी पूर्णपणे कधीच मिटल्या नव्हत्या. प्रत्येक घटक पक्ष आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहू लागला आणि सरकारचे हित हा प्रश्नच गौण ठरला. त्यातच राजीवजींना सन्मानाने वागवले जात नाही असा बऱ्याच काँग्रेस जनांचा आक्षेप होता आणि त्यातच जुने काँग्रेसजन आपल्या पाठिंब्याचा दबाव आणून आपापले काम साधून घेण्याचा यत्न करू लागले. चंद्रशेखरजींना या पद्धतीने काँग्रेसच्या सावलीत राहून सरकार चालविणे अपमानास्पद आणि असह्य वाटू लागले. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि सरकार बरखास्त केले. हा इतिहास आहे.
चतुष्पदीतील पहिल्या ओळीतील महापूर हे भारताचे कायमचे आणि जुनाट दुखणेच आहे. दुसऱ्या ओळीतील दोन नेते म्हणजे चंद्रशेखरजी आणि देवीलालजी. तिसरी ओळ ज्येष्ठ सत्ता सोडील त्याला सरकत्या सावलीत राहणे मानवणार नाही हे तंतोतंत जुळते. आणि शेवटची ओळ राजीवजींचा दुःखद अंत दुरान्वयाने दर्शविते. आतापर्यंत कोणाही पाश्चात्य अथवा भारतीय समीक्षकाने या चतुष्पदीतील भविष्यवाणीची उकल करण्याचा यत्न केला नाही, परंतु भारतीय राजकारणातील परिस्थितीला ती निश्चितच जुळून येते. इतकेच नव्हे, ती भारतासंदर्भातच रचली असावी असे वाटते. गूढ उलगडावे प्रगल्भ तज्ज्ञांनी. 20व्या शतकात घडणाऱ्या अनेक चित्तथरारक आणि अतर्क्य घटनांचे भविष्यकथन नास्तादेमसने सेंच्युरीज या लोकविलक्षण ग्रंथात केले आहे. 20व्या शतकाच्या अखेरपासून स्फोटक आणि कल्पनाही नसलेल्या अनेक घटना घडतील असे त्याने लिहून ठेवले आहे. आपला थोरला मुलगा सेजर याला लिहिलेल्या पत्रात त्याने 2 गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. आपली भाकिते सर्वसामान्य जनतेपासून होता होई तो लपवून ठेवावी असे त्याला वाटत होते आणि त्याचबरोबर योग्य वेळी जबाबदार व्यक्तीकडून त्यांची फोड सुजाण, सुशिक्षित आणि प्रगल्भ अशा लोकांना उलगडून सांगितली जावी असे त्याला वाटत होते. नास्तादेमसची इच्छा आणि अपेक्षा रास्तच होती असे कुणीही म्हणेल. त्याच्या काळात 1503 ते 1566 मात्र अशा परिस्थिती नव्हती. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता अतिशय प्रबळ होती. भ्रामक पाखंडी कल्पनांचा समाजावर पगडा होता. साहजिकच त्याने राजाला पत्र लिहून सावधगिरीचे एक पाऊल टाकले. आपण कुठेही धर्मबाह्य असे काहीही केलेले नाही. फ्रेंच राज्यघराण्याबद्दल बुर्बॉन घराणे अतिशय आदर आणि प्रेम असल्यामुळे हा ग्रंथ आपण त्यालाच अर्पण करीत आहोत असे त्याने कळविले. अर्पण पत्रिका ही त्याचप्रमाणे छापून ग्रंथाच्या प्रारंभी लावली. आता धर्मसत्तेला त्यावर बंदी घालताना अनेकदा विचार करावा लागणार होता आणि भाकिते खरी ठरली म्हणजे त्यातील घटनांमुळे पिसाटलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनाही ग्रंथावर बंदी घालता येणार होती. ग्रंथातील चतुष्पदीची उकल करून भविष्य जाणून घेणाऱ्या व्यक्तीला खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण या विषयांवर तसेच ग्रीक, लॅटिन आणि फ्रेंच या भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यकच असेल. अशा गूढ कूट भाषेत नास्तादेमसने सर्व चतुष्पदी आणि षटपदींची रचना केली. म्हणजेच त्याचा ग्रंथ हा बहुसंख्य लोकांसाठी नसून मर्यादित विद्वान आणि सुशिक्षित वर्गासाठी आहे आणि त्यातही या सांकेतिक चतुष्पदींची उकल करून त्याला भावार्थ सांगू शकेल असा एखादाच बुद्धिमान असणार आणि अशा बहुश्रुत विद्वान माणसाचे मन हे बहुधा इतके प्रगल्भ असेल की त्याचा गैरवापर तो कदापि करणार नाही अशी नास्तादेमसची अपेक्षा होती. युरोपातील विज्ञान क्षेत्रात ही पद्धती पूर्वी सर्रास प्रचारात होती. कुणाही बुद्धिमान शास्त्रज्ञाला नवा शोध लागला की तो सांकेतिक भाषेत त्याचे सूत्र प्रसिद्ध करून इतर विद्वानांना त्याची उकल करण्यास सांगे. बाकीचे प्रयत्न करून थकले म्हणजे मग तो स्वतः ती उकल सांगून स्वतःचे संशोधन जाहीर करीत असे. म्हणजे संशोधन चौर्याची भीती उरत नसे. नास्तादेमसने अनेक ठिकाणी चतुष्पदी उलगडण्यासाठी खगोलशास्त्रीय ग्रहगणिताची सूचना दिली आहे. जेव्हा
सूर्य अमुक राशीत प्रवेश करील, गुरु अमक्या राशीत असेल आणि शनी तमक्या राशीत असेल तेव्हा अशी घटना घडून येईल. पूर्वी सर्व राजदरबारांत उत्तमोत्तम ज्योतिषी असत. आज भारतातही बहुतेक राजदरबारांत ज्योतिषी असतात. तज्ज्ञांना या खगोलशास्त्रीय गणिताची उकल फारशी अवघड नाही. नास्तादेमस पहिल्या 3 ओळीत बहुधा घटना आणि चौथ्या ओळीत स्वतःची प्रतिक्रिया नोंदवतो. अनेक ठिकाणी स्थळांची नावे आहेत, पण काही वेळी ती नावे जरा स्पेलिंग बदलून गूढ करण्याचा यत्न केला आहे. उदाहरणार्थ, इराण हा शब्द IRAN असा न लिहिता NIRA असा लिहिला आहे. हिटलरऐवजी हिस्टर किंवा हिटलर. सोनिया गांधींबद्दल इटलीतील व्हेनिस नगरी असे प्रतीक वगैरे वगैरे. आजपर्यंत त्याची शेकडो भविष्यकथने तंतोतंत खरी ठरली आहेत, तेव्हा यापुढील अधिक चित्तथरारक कथनेही खरी ठरतील असे मानायला हरकत नाही. फक्त त्याची सांकेतिक भाषा उलगडणे हाच खरा प्रश्न आहे. त्या सांकेतिक भाषेत भविष्यातील खूप काही दडलेले आहे. प्रकरण 25 येथे समाप्त. नास्तादोमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.